आज आपल्या बिहाराच्या भागातील सर्व नागरिक आणि महिला भगिनी इकडे साईडला महिला इकडे आई मेरी मातेचं मंदिर तिकडं कोण बघतंय आपलं? नाही तिथं कोण बघतंय? मेरी मातेच्या मंदिराला 20 लाख रुपये आणि बिहाराला 20 लाख रुपये असं मी तुम्हाला 40 लाख रुपये देतो. तुम्ही चांगलं काम करून घ्या. 24 तारखेला पूर्ण दोन्ही कामं चालू करा. आता बघून आली आहेत ना, मी अजून 20 देतो. तिथे 30 लाख रुपये तिकडे देतात. आपले चांगल्या पद्धतीने चांगली कार्यक्रम करा, जेणेकरून इथल्या महिला भगिनी सुद्धा बसायला उठायला होईल, विहारात सुद्धा सगळ्यांना बसता येईल अशा पद्धतीने काम करा. 20 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता 1 नंबरचं घड्याळासमोरचं बटन दाबून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. धन्यवाद. आत्ता सुनील अण्णा शेळके आपल्या पिंपळे गावामध्ये भेटीला आले होते. आपल्या वस्तीमध्ये मर्याईचं मंदिर आणि बुद्धविहाराला पैसे मंजूर केले. आपल्याला काय म्हणायचं या गोष्टी? आज महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा शेळके आज या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचं स्वागत आम्ही त्रिशरणनगर या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी याच ठिकाणी त्रिशरण बुद्धवार यासाठी 20 लाख रुपयाचा निधी, तसेच मरीमाता मंदिर यासाठी 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. ते लवकरात काम चालू करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं आभार मानतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा पिंपळोलीच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि उद्या या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुदत्त मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याही ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं त्यांना सर्वांना विनंती.